नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर चिकणे. आज आहे 9 जानेवारी 2026. तर आपला हा पुढील हवामान अंदाज 15 जानेवारीपर्यंतचा आहे. तर या कालावधीमध्ये म्हणजेच 9 ते 15 जानेवारीच्या कालावधीमध्ये राज्यामध्ये कसे वातावरण राहील व पावसाचा अंदाज आहे का, कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता नाही, आपण ह्या अंदाजामध्ये सांगणार आहोत. एकंदर पाहिलं तर राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये थंडीची लाटसुद्धा आहे आणि तापमान हे सरासरीपेक्षा कमी आहे. आणि दुसरी बाजू म्हणजेच देशाच्या दक्षिण भागाला एक डिप्रेशन असून त्याचा प्रभाव हा केरळ, तामिळनाडू या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मुसळधार स्वरूपाचा, जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तो 10 तारखेपासून उद्यापासून म्हणजे पावसाचा अंदाज आहे त्या भागामध्ये. म्हणजे श्रीलंकेमध्ये सुद्धा जोरदार पाऊस पडणार आहे आणि त्याचबरोबर तामिळनाडू, केरळामध्ये सुद्धा पाऊस पडणार. तसेच त्याचबरोबर आंध्र प्रदेशचा दक्षिणेकडच्या भागामध्ये आणि तेलंगणाच्या दक्षिणेकडच्या भागामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. एकंदरच पाहिलं तर आपल्या राज्यामध्ये वातावरण कसे राहणार आहे, तर एकंदरच पाहिलं तर मला सुद्धा बरेच काल फोन आले होते की पाऊस येणार आहे का राज्यामध्ये. आपल्या काही जण म्हणजे पाऊस, आपल्या हवामान अभ्यासक पाऊस सांगत आहेत त्या संदर्भामध्ये. तर एकंदर पाहतो शेतकरी मित्रांनो, थंडीचं वातावरण मोठ्या प्रमाणामध्ये राज्यामध्ये थंडी आहे आणि थंडी ही गहूवर्गीय पिकांसाठी पोषक थंडी आहे. आणि तसे जर पाहिजे तर थंडीचं वातावरण कमी जास्त होत असते. आणि आपलं ह्याच्यामध्ये विदर्भामध्ये थंडीचंच वातावरण राहील. त्यामध्ये ढगाळ वातावरण विदर्भामध्ये देखील येणार नाही. त्यामध्ये म्हणजेच पुढच्या 15 तारखेपर्यंत विदर्भामध्ये कुठेही पावसाचा अंदाज नाही आहे. म्हणजे त्याचबरोबर विदर्भामध्ये म्हणलं तर त्यामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज नाही आहे. तसेच अमरावती विभागामध्ये देखील थंडी राहणार आहे. मोठ्या प्रमाणामध्ये थंडीचं वातावरण राहणार आहे आणि फक्त थंडी थोड्याफार प्रमाणामध्ये कमी जाणवेल, थोडीफार प्रमाणामध्ये कमी जाणवेल 12 ते 13 तारखेला 1 ते 2 अंशांनी, पण मोठा असा बदल होणार नाही. परत अजून थंडी 15 तारखेपासून त्या भागामध्ये वाढणार आहे. आणि अमरावती विभागामध्ये देखील पावसाचा अंदाज नाही किंवा ढगसुद्धा येणार नाही. त्यामध्ये फक्त धुरकट अंशतः ढगाळ वातावरण होईल. आता नाशिक विभागामध्ये पहा, नाशिक विभागामध्ये थोडाफार कुठेही जरी परिणाम झाला तर नाशिक विभागाला जास्त परिणाम होतो. नाशिक जिल्ह्याला, नाशिक, धुळे, जळगाव तसेच अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये. तर तिथं सुद्धा एकंदर पाहिलं तर 9 ते 15 जानेवारी दरम्यान तिथे सुद्धा काही वातावरणामध्ये मोठा बदल नाही आहे. किंबहुना फक्त थंडीमध्ये थोडाफार परिणाम होईल, पण त्यामध्ये पावसाचा अंदाज नाही आहे. त्या जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील पावसाचा अंदाज नाही. तसेच नाशिक, धुळे, जळगाव या जिल्ह्यामध्ये देखील पावसाचा अंदाज नाही आहे. आणि फक्त ढगाळ वातावरण मात्र अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अंशतःमध्ये धुरकट ढग येतील, पण त्या ढगातून पावसाचा अंदाज नाही. तर एकंदर पाहिलं आता मराठवाड्याचा उत्तरेकडचा भाग, त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्हा, हिंगोली या जिल्ह्यामध्ये देखील आणि परभणी जिल्हा या जिल्ह्यामध्ये देखील पावसाचा अंदाज नाही आहे. त्यामध्ये कुठेही म्हणजेच 15 तारखेपर्यंत देखील पावसाचा अंदाज नाही. तर आता मराठवाड्याचा दक्षिणेकडचा भाग, त्यामध्ये लातूर आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये मात्र ढगाळ वातावरण चांगल्या प्रकारे येण्याची शक्यता आहे. आणि धाराशिव जिल्ह्याचा पश्चिम भाग, त्या भागामध्ये एखाद्या ठिकाणी म्हणजेच तुळजापूरच्या भूमपरांडा आहे त्या भागामध्ये एखाद्या ठिकाणी पेंडवणीपेक्षा कमी किंवा पावसाची शक्यता आपण नाकारू शकत नाही, तसे तर पावसाची शक्यता तिथं पण नाही आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये मात्र पावसाची शक्यता आहे. सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये मात्र हलक्या ते पेंडवणी पावसाचा अंदाज त्या जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजे ती तारीख आहे 12-13 तारखेला पावसाचा अंदाज त्या जिल्ह्यामध्ये आहे. तर एक बार्शी, कुर्डवाडी या भागामध्ये देखील पेंडवणी पावसाची शक्यता आहे. ती पण 40%, जास्त मोठ्या स्वरूपामध्ये पावसाचा अंदाज नाही होती. ही पेंडवणी पावसाची शक्यता. तसेच बीड जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता नाही. बीड जिल्ह्यामध्ये मात्र ढगाळ वातावरण, चांगल्या प्रकारे ढगाळ वातावरण दिसून येणार आहे. त्यामध्ये बीड जिल्ह्याचा दक्षिणेकडचा भाग आहे, त्यामध्ये बीड आणि धाराशिव आणि सोलापूरची बॉर्डर लगेच जे बार्शी, कुर्डवाडी आहे ह्या भागामध्ये चांगल्या प्रकारे ढगाळ दिसून येत आहे. आणि केज या भागामध्ये थोडेफार जास्त ढग दिसून येतील, पण तिथे पण असे पावसाचा अंदाज जर पाहिजे, तिथे सुद्धा पावसाचा अंदाज नाही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये. पडले तर थोडेसे थेंब पत्रावून पाणी पडेल अशा प्रकारे पडणार आहे. त्या मोठ्या स्वरूपामध्ये कुठेही पावसाचा अंदाज नाही. एकंदर पाहिजे तर कोकण किनारपट्टी भागामध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यामध्ये मात्र, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये मात्र पावसाचा अंदाज आहे. त्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर मुंबई, ठाणे या भागामध्ये, पालघर या भागामध्ये पावसाची शक्यता नाही. एकंदरच पाहिलं तर राज्यामध्ये या प्रकारे पावसाचं वातावरण राहणार आहे. त्यामध्ये म्हणजे दक्षिण पश्चिम महाराष्ट्रामध्ये 3-4 जिल्ह्यामध्येच फक्त हलके धुरकट ढगाळ वातावरण व पावसाचा अंदाज आहे. त्यामध्ये तुरळक ठिकाणी तेही 40%च फक्त, तोही 50-40%, ते जास्त मोठ्या स्वरूपामध्ये पावसाचा अंदाज नाही. इतरत्र कुठेही पावसाचा अंदाज नाही माझ्या अंदाजामध्ये.
फक्त ढगाळ वातावरण, धुरकट ढगाळ वातावरण आल्यासारखं वातावरण होईल आणि थंडी मात्र चांगलीच राहणार आहे. आणि थंडीमध्ये फक्त 1 ते 2 अंश परिणाम दिसून येईल. 12 आणि 13 तारखेला कमी होईल थोडी काहीतरी भागामध्ये. मात्र उत्तर महाराष्ट्रामध्ये तिथं सुद्धा थंडी कमी होण्याची शक्यता नाही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये. तर हा झाला आपला अंदाज. तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.